जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। सर्व पक्षांकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले जाणार। 5 फेब्रुवारीला होणार मतदान। शिवसेना राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठात 2 दिवस अंतिम युक्तिवाद होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज कोकण भवनमध्ये जात गट स्थापन करणार। 65 नगरसेवक आज बेलापुरातल्या आयुक्त कार्यालयामध्ये जाणार। सेना भवनातून एकत्र होणार रवाना। चंद्रपुरात वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला। नगरसेवक पळवापळवीवरून धानोरकरांकडून वडेट्टीवारांच्या विरोधात सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा। तर आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मध्यस्थी करण्याची शक्यता। मुंबईत 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार। सूत्रांची माहिती, शिवसेनेनं जास्त जागा लढवल्यामुळे भाजपच्या जागा घटल्या। भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच। किंगमेकर ठाकरेंचे 11 पैकी 4 नगरसेवक नॉट रिचेबल। गटस्थापनेसाठी 7च नगरसेवक हजर। जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीच्या घोषणेमुळे संभाजीनगरमध्ये मोठा तणाव। भाजपच्या कार्यकर्त्यांचा अतुल सावेंच्या गाडीला घेराव। शिवसेना 25 तर भाजप 27 जागा लढवणार। पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात अनेक मागण्यांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक। तोडगा न निघाल्यानं लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव। भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्धार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होताच नितीन नवीन यांच्याकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी। बिहारच्या यशानंतर केरळ विधानसभेच्या प्रभारीपदी विनोद तावडे यांची नियुक्ती।